कधी आम्हाला असं पाहिजे तुम्ही गोडा काढतो आम्हाला कुठे जायचं गोडा नाही ते काढून हॅलो आमचं दणकर कमी ना मोठं आमचं काढून द्या तुम्ही म्हणजे ना वावरातून रस्ता बरोबर आहे का ठीक आहे हां इकडून या कसंही करावं दे काही कर ते होणार हे काय करायचे इथं खडीकरण करायचे का हायच ओढ आहे ना पाणी वर आलं असेल ते कुठून काढलं हॅलो ती बाजू घेतली ना आपला मित्र हो ना मला जावं लागेल आले का क्षेत्र समजा मोजणी रस्त्याची ना तुम्ही मोजणीसाठी अर्ज केलं का नाही ते आता म्हणलं अख्ख्या क्षेत्राची मोजणी करून देणं असं थोडं असतं नाही नाही रस्त्याची मोजणी फक्त हा वरून रस्ता येतो ना या रस्त्याची मोजणी फक्त मग या रस्त्यामध्ये तुमचे काय हद्द असेल तर दाखवून द्या त्यांच्या ते तर म्हणले तुमच्या अख्ख्या गटाची मोजणी आणून कोण बोललो आता आमच्या गावातले हे बघा कागद बोलत असतो तुमच्याकडं ते म्हणतात ते बरोबर रस्त्याची रस्त्यात आहे का तुमची कुठं जागा मग रस्त्यात आहे ना त्याच्यामुळे तर म्हणलं मोजणी केली का तुम्ही आम्ही काय म्हणलो रस्त्याची आधी केली का तुम्ही याच्या आधी काय मोजणी केलेली आम्ही कुठं भरती तुमची हा रस्त्यात कुठं भरती तिला पुढं आमची पुढं आहे ना आणा कागद जर तुमचं कागद तिथे पशीच हे बघा शेवटी कागद बोलत असतो कागद बोलतो कागदच बोलतो आम्ही तर कागदामुळेच म्हणतो बोलण्याला काय अडचण आमचे 2 एकर कमी आहे आमची काढून द्या तुम्ही म्हणले ना वावरातून रस्ता देतो आम्ही सगळ्याला सांगितलं मोजणीमध्ये जर ही जमीन तुमची निघाली रस्त्याची तुम्हालाच राहील
तुमचीच होऊ शकते, त्याचा काही विषय नाही. तुम्ही मोजणी केली आहे का? तुमची जमीन कधीपासून आहे तुमच्याकडे ही जमीन? अहो ते आता ते कागदपत्र आहे जाऊ आमच्या. तुमच्याकडे जे जे असेल ना ते घेऊन या. चला तिथे बोला आपण. नाही यायचं ते रस्ता दाखवतो हा. ना हा, सर्वांना. चल. क्षेत्र भरलं आम्हाला काय करायचं दुसरं नाही. नाही नाही, तुमच्या क्षेत्राबद्दल आमचं काही म्हणणं नाही. तुमचं असेल तर तुम्हाला अहो, ते लोक काय म्हणलं माहितीये का? हा. तुमची हक्क मोजणी करणार आहे. त्याच्यामुळे आम्ही नाही तर आम्हाला नुसता रस्ता म्हणलं कसं होईल? नाही ना, तुमची मोजणी करायचं काय सगळं. फक्त तुम्ही तुमची हद्द दाखवायची बस, एवढंच इच्छा आहे. आमच्या हातात येत वड्यात निघतो तुम्ही. बरं येईल आता मोजणी करत येतो आम्ही खाली. तुम्ही सांगा तिथे काय. चालेल. बाबा चांगलं फोटो काढ. अरे तुमचे कुठे एकदम कोपऱ्यात दिसते का? मी तिकडे जाऊ का? तिकडे राडा का? हा मेन मार्ग झाला असं. ही पलीकडली ह्या शिव झाली ती ठीक आहे. मग याच्यावरती हा पॉइंट पाहिजे आपल्याला आणि हे पण साईडचे हे सुद्धा पॉइंट पाहिजे. हे तर पाहिजेच पाहिजे आपल्याला. आम्ही हे सर हा भाग असा आहे. हा गट कोणता आहे? ऊसाचा गट कोणता आहे? हा पण पाहिजे. हा वरती जाईल तिकडे. तिकडल्या बाजूला जाईल ते जोडीच्या बाजूला. तिकडलं ते जोडी. बरं मराठीचा गट नंबर किती येतो वरती? 381. हा वराकीचा 381 ना. हा ओढा असा. हे बघ इथे आहे आपण मग. हा वरती जाणार कोपऱ्यात तिकडे. 382 त्याला पुढं ना. सोडा दाखवू. चल. कुठे चालू करायचं असतं? तीनशे 81 असं आहे ना. नाही असं सर. हा म्हणजे असंच आहे ना. मग हा पॉईंट देतो तुम्ही मला ठीक आहे ना. 382चा आणि 381चा सेंटर द्या. 82 तुमच्या तिकडे बरोबर. हा इथला इकडे हा कोपरा आहे ना, हा इथला होईल साहेब. कोणता? हा कोपरा इथला आपण उभे. हा कोपरा आहे. आहे ना. याचा पुढला आहे ना तुकारामचा आहे ना. हा तुकारामचा 382 पुढला. हा 380 हा इकडला आला. हा बघा. हा आपण ह्या पॉइंटला उभे आता. मला हा पण पाहिजे बरं का. हा लाचचा पण 381 कुठं पलीकडे संपवतोय तो पण पाहिजे मला. हा समोरच ते प्लॉट इथंच यांच्या शेजारी 382. नाही हा ना. हा 381 पुढचा 382. मोजायला आले इकडे मोजायचं तिकडे खाट्यात जातात. आपल्या इथे लगेच वड्यात येतात. काय चाललंय? किती वंधार आहे त्याच्यावर विहीर आहे. आणि आपलं काय आहे, हा जर त्यांनी रस्ता नदीपर्यंत दिला तर आपलं काय म्हणणं नाही. मग मोजायचं नाही काय नाही नदीपर्यंत जाऊन द्या रस्ता आहे का नाही. आणि नाही ते या वड्याला कुठे रस्ता लागून नाही. शिवचा रस्ता आहे आणि तहसीलदाराचा पण आदेश शिवचाच आहे. बरोबर का नाही. आपण त्यांना काल निवेदन सांगितलं. तहसीलदारांनी 3 दिवसात एवढी अर्जंट हे केलं काय कार्यवाही. त्याच्यामुळे कोर्ट सुद्धा त्याच्या पुढे फिक्क आहे आणि हायकोर्ट पण त्याच्या पुढे फिक्क आहे ना. एवढी आज शेळके साहेबांचं आहे ते पवारांचे नातेवाईक आहे त्यांची चलती पण तालुक्यात एवढं जर स्पीडली काम करीत आले तर कोर्टांची जरूरच नाही ना. काही सामान्य नागरिकांनी त्याच्याकडे जावा. मागं बी त्यांनी एकदा आहे ना आमच्या मियाबाईंचं वारस नोंद काय केलं, एका दलिताची नोंद म्हणले व्हावा असा निकाल देऊन टाकला. त्यावेळेला मी त्यांचं अभिनंदन केलं होतं.
आमच्या मुलीचं मॅटर होतं उदापूरचं. डायरेक्ट सांगितलं हा वारस होऊ शकत नाही. मग आता मिया व्हायचा वारस जर मिया व्हाई नाही होत तर मग कोण होऊ शकतं सांगा ना तुम्ही. का होतं काय करावं आता? अहो प्रांत साहेबांनी आम्हाला 3 निकालामध्ये लगेच आमच्यासारखा निकाल दिला. आता हे तुम्ही सांगावं का? अहो मी एक ॲडव्होकेटचा किंवा लोक आपल्याकडून सल्ला नेतात. आम्ही कायदा जुमानणारी माणसं आहेत. आम्हाला काय कोणची काही घेणं नाही. आम्हाला कोणी त्रास देऊ नये. आणि दिला प्रेमाने आले ना तर आपण 4 वेळा त्याची चर्चा करू. पण कोणीतरी काहीतरी आम्हाला काय बेकायदेशीरपणे काहीतरी धमक दाखवायची, काहीतरी ऍक्शन करायची ते आपल्याकडे चालू कुठला आहे आपला रस्त्याचा विषय. चला ना मग तिकडे शिवकून इकडे या. नाही आपल्याला इथून पुढे वरती काही प्रॉब्लेम नाही बरं का. इथून खाली आपल्याला इथून खाली नाहीच आहे. इकडे हो का कुठं इकडे वड्याला गेलाय का रस्ता? तिकडे नदीला गेलाय का? तुम्हाला एकदम आता एवढं सोपं सरळ आहे ना. हा रस्ता आहे की नाही? कोणता हा रस्ता आहे काय आता ते इथं मला काय मी सांगू शकतो माझ्या सगळीकडे वाड्याने रस्ता पाहिजे ना. आता इकडे रस्ता आहे. आता मोजणी करत नाही तुम्ही. अहो एकदम अडाणी माणूस रस्ता आहे सगळा. तुम्ही तुमच्या हातात दाखवा फक्त. अडाणी माणूस सांगन ती त्याची शिपेनी इकडून चारी मारलेली आहे का नाही वड्याला माझ्या बाजूनी. हा मग काय कारण नव्हती ना मारायची. हा नैसर्गिक आहे. हा सरकारी तहसीलदारांनी मला स्वतः लिहून दिलंय का इथं कोणतेही मोजमाप आमचं वड्याक नाहीये ना. असेल तर मग नदीपर्यंत असलं पाहिजे ना तुमच्याकडे सरकारी असेल तर. मग चला नदीकडून इकडे या किंवा शिवकून या. दोन्हीतून एक काम करा. मी काय म्हणतो माझ्या प्रश्नाची उत्तर आहे का तर द्या. नाहीतर काही तुम्ही काही बरळले तर आम्हाला त्याची काय घेणं नाही. ते काय उद्योग करू नका. आलं का ना सोपं सरळ सुटसुटीत. मी या जमिनीचा मालक आहे. रुपयाचे पैसे दिलेले 380 माझी जमीन आहे. 34 माझा पोट खराब आहे. जिल्हा परिषदेने पाणी करून आता दारखत चालू आहे. तहसीलदाराला त्याची नोटीस आहे. तहसीलदार काय कोर्टात यायला तयार नाही. तो स्वतःला कोर्ट समजायला लागला. त्याला आम्ही काय करायचे? आम्ही गरिबांनी कुठं जायचं? अहो कलेक्टर काय वरिष्ठ आहे का? तहसीलदार वरिष्ठ आहे. त्याचा बी आदेश तो मानित नाही. कलेक्टरचा आदेश मानित नाही तुमचा तहसीलदार. त्याला कोण काय करायचं? आता त्याच्या डिग्रीची मला चेकअप करावं लागेल. ऐका ना आता काय विषय माहिती का? इथून मोजणी सुरू करतो. तुम्ही जमिनीची मोजायला नोटीस दिलेली वडा मोजायला नाहीये. तुम्हाला शिवकून यायचं असेल माझी 380 असली ना तुम्हाला कुठं वडा देत तिथून जा. इकडे कुठं रस्ता इकडे रस्ता वगैरे काय नाही. पत्र दाखवा. हा ते कोणचं पत्र? नाही ते पत्र दाखवा ना. हे बघा माझी जमीन आहे ना तेवढी यांनी हात दाखवले का मोजणीवाल्यांनी? माझं काही एक म्हणणं नाही. तुम्ही वड्यातून जा. अर्ज केलाय? मोजणी केली का जमिनीची? आता हे किती वेळा सांगायचं तुम्हाला? नाही मोजणी केली असेल तर तुमची कोर्ट कळतं का तुम्हाला? कोर्टाचा आदेश आहे तुम्हाला याची जमीन 380 काढून द्या. तुम्ही कोर्टात यायला तयार आहे का? तुम्हाला कोर्टाने नोटीस दिलेली आहे तहसीलदाराला. तुम्ही येताय का? नाही ती तुम्ही तुमचाच मनमानी कारभार चाललाय. म्हणजे इथून पुढे कोर्टाला टाळे मारावं लागतील आणि सगळं तुमचंच ऐकावं लागेल असं माझं मत झालेलं आहे. एक मिनिट. आता आम्ही पाहिजे कोर्टाचा निकाल आहे का? सगळे आमचे. मग आम्ही काय तुम्ही एवढं आणलं असतं का निकाल जर नसतं? अहो तुमच्या ईमेलला सगळ्यांना पाठवलेले, पोलीस स्टेशनला पाठवले, तुम्हाला सांगतो तहसीलदाराला पाठवले, कलेक्टरला पाठवलेले, अजून कोणाला पाठवू? तुम्हाला काय असं आता निकाल काय जमाना कशाचा आहे? हा जमाना कशाचा आहे? ऑनलाईनचा जमाना आहे. तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा ना. का नाही चेक कर. तुम्हाला वेबसाईट आहे का नाही? मी तुम्हाला सांगतो तुमच्या अर्ज दिल्यानंतर तुम्ही पोस्ट देताय का मला? कधी दिली सांगा मला? अक्षय कुठे? अक्षय मी जे माझं म्हणणं आहे तुला सांगायला आलं. तू मला पोस्ट घेऊन आला का? यांची पोस्ट दिली का? तू मला काय नोटीसची काय झरक घेऊन आला ना? मग झरक देतात का नोटीसचं? मोजणीवाला कुठे? हो मोजणीचं जे नोटीस देतात तुम्ही झरक देता का? तहसील तुम्हाला नोटीस देते. आमचा काही विषय नाही. आम्हाला मोजायला लावलं, मोजायला सांगितलं, तहसील आम्ही मोजून घेतलं. मग तुम्ही तसं मला रायटिंग मध्ये द्या. रायटिंग मध्ये आमचा काही संबंध नाही. त्याला रायटिंग मध्ये अहो तुम्हाला तुमच्या थांबा वर्ष चक्र मारून तुम्ही पुढे इथे नाही. लोक वैठक देतात. एक चिठ्ठी देते घ्या. बाकी नोटीस दिली नाही तुम्हाला. नोटीस कोणी दिली तुम्हाला? मला नाही कोणी काही नोटीस दिली. काय म्हणतो ती नोटीस ज्या होती पुन्हा ओरिजिनल तू जरक घेऊन आलता त्याला म्हणलं. पण ती त्या नोटीसवर तुम्ही भूमी अभिलेखचं नाव पाहिलंय का? मग आहे नाही तर काय? दाखवा बरं कुठे. पहा ना तुमची आम्ही दिलीच नाही. ऐका ना इथं बाजूला तुमची जमीन आहे का? या बाजूला कोणते? या बाजूला म्हणा किंवा या बाजूला पुढे पश्चिमेला किंवा पूर्वेला इथं जमीन आहे का? हा आमचा गटच आहे 467चा. हा तुमचाच गट आहे? हा अख्खा. हे तुम्ही तुमचं शेत आहे पूर्ण? कोणतं? मोजणी केली का तू?
पाणी वारा झालाय. अरे बाबा हा गट आहे का नाही आपला, पाणी वारा झालाय का आपला? अरे पाणी वारा झाला काय विचारलं हे वहिवाट कुणाची वहिवाट कोणती? बरं तुमचं क्षेत्र तिथं सुरू होतं तसं राहून थांबा, आम्ही येतोय. इकडे चला पुढे. हो तुमच्याकडे काढा ना 2 मिनिटं. तुम्हाला काय कुठे तरी मोजायचंय का नाही? शिव कुणी येऊ ना. रस्ता सोडून बाहेर जाता येत नाही आम्हाला, आम्ही फक्त रस्त्याने खाली येणार. तुमचं क्षेत्र जिथं लाभ होतं ना तिथं थांबा. आम्ही येतो आता सुरू. तुमच्या दाखवा चला चला तेव्हा काय तू करा अविनाश दा पॉईंट द्या. हायवर नंतर भरपूर माणसं दाखव ना. वहिवाट माहित नाही पटापटा दाखव. तुम्ही चला तुम्ही खाली गेले पुढे गेले येऊ का सर? चला आगे मोजायला आली इकडे मोजायचे तिकडे खाट्यात जातात. आपले वड्यात येतात. काय चाललंय काय होईल अडचणी पॉईंट धरणं एक कुठल्या तरी आणि तिकडे जायचं पॉईंट पण द्या. चुकलं तहसीलदार साहेब येणार होते पण ते त्यांना जमलं नाही. मग ते म्हणले तुम्ही मला पाठवलं त्यांनी. विषय काय आता? रस्त्याच्या मोजणीचा विषय रस्त्याला अडथळा होता काही करण्यासाठी म्हणून महसूल तुम्ही उपस्थित राहा. मोजणी लावली नाही मोजणी विभागाने. आता किती विभागाच्या अंतर्गत हा रस्ता मोजून देणार तुम्ही? भूमी अभिलेख पण विभाग आहे. भूमी अभिलेखच मोजणी करणार ना, रस्त्याची मोजणी करून देणार भूमी अभिलेख. त्याप्रमाणे ते आलेले आहेत सर्वेवर, ते मोजणी करून मोजणी सुरुवात केलेली आहे. ओढ्याच्या कडेने रस्ता आहे. ओढ्याच्या कडेने रस्ता बरोबर. सर्व गटाच्या पश्चिम बाजूला रस्ता आहे तो, खाली जो ओझर रस्ता आहे तिथपर्यंत आहे तो. म्हणजे ओढा दिसतोय का नकाशात? ओढा हा पूर्वीपासून आहे परंतु ओढ्याचे काय रेकॉर्ड दिसले नाही. रेकॉर्डला म्हणजे नोंद. आता तुम्ही जमिनीच्या हद्दीवरून रस्ता काढणार? हो, जो वहिवाटीचा रस्ता आहे पूर्वीपासून त्याप्रमाणे प्रत्येकाच्या वहिवाटी विचारून त्याप्रमाणे रस्त्याची मोजणी होईल. यांना ओढ्याचे आदेश नाही, यांना शिवाचे आदेश आहे. आणि ते पण त्याचं आहे ना लिमिट संपून गेलेलं आहे. आपली 380 जमीन आहे आणि 34 फूट खराब आहे. ओढ्यामध्ये रस्ता नसतो, शिवला रस्ता असतो. इकडे पण आहे ना, हा इकडे ओढा नाही, इकडे रस्ता आहे. इकडे एक ह्या ओढ्यावर एक टीटी बांधून दिलाय शासनाने, एक आणि विहीर आहे एकाची ओढ्यात, रस्ता नाही. आणि यंदा आतमध्ये दरखास्त चालू आहे 31/6. त्याच्यामध्ये माननीय तहसीलदाराला नोटीस दिलेली आहे कोर्टाने, पण हे कोर्टात येतच नाही. पुढची तारीख मागून घेतात. आज 31/6 माझा 6 पासून तसंच माझं प्रलंबित आहे. इकडेच यांच्याच हाताने आपलं चाललंय यांचा कारभार सगळा. मिला घ्या पाणी का दे ना उसको बताता ना.
जिल्हा परिषदेने पाणी केले तू 4 टेंब आता फिर निकल रे नाही कशी काय तू MSc झाली काय B.Ed झाली B.Ed झाली नंतर काय तुम्ही करता नाहीये जिल्हा परिषदेने पाणी करून मला माझ्या जमिनीचा अहवाल दिलेला आहे माझी जमीन किती आहे ते प्रॉब्लेम काय तुमचा प्रॉब्लेम काय नक्की काय आता 380 प्रमाणे ते काय त्यांनी मोजणी करून गेलेली आहे नकाशा झालेला आहे सगळा फक्त आता त्यांनी ते इकडे यांनी आता माझ्या हाती असून तिथून म्हणले वडा आता म्हणतात रस्ता काय आता यांचं कोणतं खरं धरायचं आणि काय हेच समजा नाही मला आता हे तहसीलदार साहेब जर कोर्टात आले असते त्यांचं म्हणणं मांडायला तर ते समजलं असतं ना सगळं आहे ना दरखास्तीमध्ये वारं चालतंय नकाशे दाखवू का माझ्या मोबाईल मध्ये आहे ना काय झालं 7/12 हा कशासाठी असतो कारणापुरती नक्कल बरोबर आहे नकाशा मग भूमी अभिलेख ऑफिस बंद केला असेल नुसतं तुम्ही फक्त कसे तलाट्यांनी किती आतापर्यंत घोटाळे केलेत तुम्हाला माहिती ना ती पुरणची जमीन कशी विकली यांच्यावर हो का नाही वन खात्याची जमीन विकून टाकली का नाही तहसीलदारांचे आपले तालुक्यांचे पराक्रम काय आपल्याला आम्हाला तालुक्यात नव्हे का काय आम्ही नकाशे पाटे पण नाही पाहिजे 380 का नकाशे निघाल वडा येईल किती वर्षापासूनचा वडा आहे वडा पूर्वापार वडा आहे हा गावच्या नकाशामध्ये असलेला वडा आहे 2 किलोमीटरवरून वडा येतो डोंगरापासून आणि हा रस्ता कधीपासून आहे रस्त्याला तरी झाली असेल 30-एक वर्ष 30-35 वर्ष पण त्याच्यापूर्वी आता हे आमच्या वड्याची अशी रचना आहे की जे लोक शेतकरी मंडळी रानात राहतात ते जवळजवळ वड्यानेच वापर असतो त्यांचा वड्याच्या कडेने म्हणा किंवा वड्याच्या आता ग्रामस्थांनी मिळून वड्याच्या कडेने असे ठिकठिकाणी रस्ते काढलेले त्याच्यातलाच हा एक वडा निधी पण पडलेला आहे ना खडीकरण तर झालेलं आहे खडीकरण झालेलं आता दुसऱ्यांदा खडीकरण आलेलं आता दुसऱ्यांदा खडीकरण आलं करून देत नाही मग खडीकरण करून काय म्हणणे त्यांचं म्हणणं आहे का ही हद्द माझी वड्याच्या पलीकडे माझी आहे हो असं त्यांचं म्हणणं आहे मग ग्रामस्थांनी विचार केला म्हटले की आपण या संदर्भामध्ये शासनाकडं मोजणीची मागणी करू आणि मोजणीतून जर निघालीच त्याची हद्द विनाकारण कोणावर अन्याय करायचा नाही ही भूमिका ग्रामस्थांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची ही मोजणी चालू आहे पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त जर त्या शेतकऱ्याचं इकडे पलीकडे निघालं मग रस्ता आम्ही पर्यायी जे बाजूचे शेतकरी आहेत त्यांना विनंती करून या रस्त्याची व्यवस्था करणार आहोत दुसरीकडून रस्ता करा म्हणजे याच्या शेजारी लगत यापूर्वी रस्ता झाला त्यावेळी काही विरोध नव्हता केला कोणी नाही त्यावेळेला नव्हता विरोध आणि हे सगळं श्रमदानातून काम झालेलं आहे आणि सगळ्यांच्या सोयीनुसार काम झालेलं आहे कारण प्रत्येकाला शेतमाल काढायचा आहे ही प्रत्येकाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही कामं झालेली आहेत आणि आता हल्ली पूर्वी कसं बैलगाडी असायची बैलगाडी पुरता रस्ता मर्यादित नंतरच्या काळामध्ये मोठमोठी वाहनं आली बागायत झाल्यामुळं आणि माल वजनी शेतमाल काढण्यासाठी म्हणून रस्त्याची रुंदी आवश्यक ठरली ठीक आहे ते सगळं आहे मग आता मला सांगा का मग हे आजूबाजू शेतकऱ्यांनी मोजणी केली होती का बरेचशा शेतकऱ्यांनी मोजणी केलेली मग काय त्या मोजणीमध्ये आता जो ज्याला त्याला आपापली हद्द हे झालेली असं नाही का कोणाच्या हद्द पलीकडे निघाली वगैरे असं क्वचित फार ठिकाणी घडलं फक्त त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे माझं पलीकडे माझं पलीकडे पण तुम्ही मोजणी केलं बरोबर आहे हो बाकीच्या शेतकऱ्यांनी जी मोजणी केली ज्याच्या त्याच्या क्षेत्राची
ती ज्याची त्याची बरोबर आहे. थोडं कोणाचं कमी आहे, पण तरी त्याच्यामध्ये ते समाधानी आहे. ठीक आहे, आपल्याला वापरण्यासाठी रस्त्याची गरज आहे म्हणून रस्ता आवश्यक आहे. आता जे रेहमान म्हणून जे आहेत शेतकरी, ज्यांनी तुम्हाला विरोध करताय रस्त्यासाठी, त्यांनी त्यांच्या जमिनीची मोजणी केली होती का? ते म्हणतात आम्ही मोजणी केलेली आणि माझी हद्द तिकडे निघते, पण ही गोष्ट आम्हाला माहित नाही. मोजणी झाली माहित नाही. नाही माहित आम्हाला. काय झालं, हा ओढा ऑलरेडी जवळ 2.5-3 किलोमीटर 3-3.5 किलोमीटर अंतर आहे. अंतर खूप वरून आहे आणि त्या वड्याचा स्रोत इथंच नाहीये, तर वरपासून वड्याचा स्रोत आहे. त्याच्यामुळे हा काय वडा इथंच तयार झालेला नाहीये. कुणावर आणणे नाही म्हणून तुम्ही आता मोजणी आणलेली, जे होईल समजा इकडे निघालं ते शेतकऱ्याचं, तुम्ही त्याला इकडून रस्ता पलीकडून काढणार. आम्ही जे पश्चिमेच्या बाजूला शेतकरी त्यांना विनंती करू, बाबा तुम्ही थोडंफार रस्त्याला जागा द्या, सहकार्य करा, अशी विनंती करणार आहोत. चालतं. हे काय झालं होतं इथं? नाही नाही, इथं हे पाणी येते ओढ्याचं, म्हणजे रस्ता दिसतोय याच्यावर येते. टाकलेले टॉलीमधून हा ओढा गाडलाय, हा वडा काढला म्हणून ते पाणी रस्ते होते इकडे. म्हणजे ओढा तिकडे स्रोत त्या साईडने चालू आहे पाण्याचा. ते पाणी मटेरियल पडल्यामुळे ते पाणी इकडे फिरले. नैसर्गिक हद्दीमध्ये अडथळा विटा वगैरे टाकलं काढलं ना, काढून करायचं मटेरियल, ते मटेरियल 2-3 डंपर आणून टाकून. आता पाऊस नाही, एवढं पाणी पाऊस लहान मुलांचं ना शाळेचं अवघड झालं खूप. मगाशी त्या ठिकाणी एकदम पडला नवाज मोरे म्हणून गाडीवरून पाय सरकला, गुडघ्यामध्ये पाय मोडला, त्याला पाय बसवले, क्रॅक झाले, कारपा ठेवण्यात येते. वरती 2 किलोमीटर वरून लोक खाली येतात. वरती वस्ती आहे का? हा, वरती खूप वस्ती. आता हे एवढं रस्त्यात पाणी आहे, कसं काय लोकांनी आधी परत लोक आधी परत वाघाची भीती असते. वाघ आहे ना, आता दोन्ही साईडनी उंच काय म्हणा. ह्या परिस्थितीत जर एखादा पदचारी असेल आणि वाघाने जर अटॅक केला, त्यांनी पळायचं कुठं सांगा बरं? इथं जर मोकळं चालता येत नाही तर लोकांनी जायचं कसं? अंधारामध्ये काय करू शकतो? खाली गाळ पाणी साईडनं बरोबर. वाघ आमच्या गावात साधारणतः कमीत कमी आहे ना 10 ते 15 वाघ असेल गावामध्ये. बाळासाहेब 10 ते 15 इथं आपल्या इलाक्यात आहेत. इथं गावामध्ये 50-60 वाघ असेल चिरोली खुर्द मध्ये. मोजणीवाले आले इकडे मोजायचे, शिव तुम्ही तिकडे नेले तुमच्या क्षेत्राचे. पुढं तिकडे तुमच्या क्षेत्रात ते काय आले चला तिकडे शिव का जायचंय. इकडे हिंडू नका, वाघ सुटलाय का शेजारी म्हणतोय. तुमचं काय चाललंय? तू इकडे काय टाकू नको, चल बरं तू तिकडं. चल तिकडं. बांबळे तुला काय सांगतोय? जाऊ तिकडे जाऊ साहेब, जरा थांबा. इथं काय नाही, उद्योग करू नको इथं. होय नंबर साहेब. तिकडे हे बघ, इकडे नदी का टाक, तिकडे ते बघ, तिकडे घ्या नदी का माई गुरं जातील तिकडे. हा, तुम्ही इकून केलेत पैसे वाडा आणि इकडे आमच्याकडे नका चला. अरे गोश बीज खाया के नहीं, चल उधर भैंस का दूध पी, जरा तबियत बना. 4 बार बुलाया था, आया नहीं, आप आया बगैर दावत का. महादेव म्हणावं का पानघरे म्हणावं, काय सांगते मला बोलावं. चाल पुढे.
चलो क्यों की तरफ चलो ये सबसे कर आता सोयी पाणी आणून हे बघा पाणी आवले आणि एवढी त्याप्रमाणे चलो उधर चल 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 हमारा निकल के 380 बात खत्म तो तुम्हारा उधर किधर क्या गिनने का उधर गिन चल